नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण प्रयोगावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, TCS तलाठी भरतीमध्ये प्रयोगावरती 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारत आहे, त्यामुळे आपण प्रयोगावरचे प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, प्रयोग म्हणजे काय? तर मित्रांनो, कर्ता कर्म यांची क्रियापदाची असलेली जुळणी किंवा बांधणी म्हणजे काय? प्रयोग. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रयोगाचे किती प्रकार पडतात? तर मित्रांनो, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. त्यामध्ये आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पत्र प्रदीपकडून लिहिले गेले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, या वाक्याचा प्रयोग आहे कर्मकर्तरी प्रयोग. यालाच नवीन कर्मणी असं देखील म्हटलं जातं. तर नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा किंवा कर्मकर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर या वाक्यातील रचना इंग्लिशमधील पॅसिव्ह व्हॉइसप्रमाणे केलेली असते. तो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असतो. यानंतरचं पुढचं वाक्य आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण भावकर्तृक भावे प्रयोगाचे आहे? तर उजाडले, कळकळते, मळमळते हे जी सर्व उदाहरणे आहेत, ती सर्व उदाहरणे भावकर्तृक भावे प्रयोगाची आहेत. तो काय कर्म करिजे लघुलेकराने या वाक्यातील प्रयोग डॅश डॅश आहे. तर मित्रांनो, या वाक्यातील प्रयोग आहे पुराण कर्मणी. यालाच आपण प्राचीन कर्मणी असं देखील म्हणतो. सचिन क्रिकेट खेळतो, प्रयोग ओळखा. तर सचिन क्रिकेट खेळतो या वाक्याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. मित्रांनो, कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. आता प्रथमांत असतो म्हणजे काय असतो? तर कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. या वाक्यामध्ये खेळणारा कोण आहे? सचिन. काय खेळतो? क्रिकेट. क्रिकेट हे कर्म आहे आणि सचिन हा कर्ता आहे. कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. जे कर्म असतं ते कर्म प्रथमांत किंवा द्वितीयेत असते. आणि कर्तरी प्रयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियापद हे कर्त्यानुसार बदलत असते. आता या वाक्यामध्ये सचिन क्रिकेट खेळतो, इथे जर आपण कर्ता बदलला, अबोली क्रिकेट खेळते, म्हणजे क्रियापद हे कर्त्यानुसार बदलले. अशा प्रकारे मित्रांनो कर्तरी प्रयोग ओळखला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मला उद्या गावाला जायचे आहे. तर मित्रांनो, हे वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जेथे कर्म प्रथमांत असते, कर्ता प्रथमांत कधीच नसतो. कधी कधी तृतीयांत कर्ता असतो, चतुर्थांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. अशा प्रयोगास काय म्हणतात? तर मित्रांनो, अशा प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर मित्रांनो, वाक्यात कर्म असेल आणि ते कर्म प्रथमांत असेल, म्हणजेच कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसेल, तर तो कर्मणी प्रयोग असतो. आणि जर वाक्यात कर्म असेल तर त्या वाक्यात सकर्मक कर्तरी व सकर्मक भावे हे तीन प्रयोग होऊ शकतात. मित्रांनो, जर वाक्यात कर्मच नसेल तर कधीही कर्मणी प्रयोग होणार नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रयोग ओळखा. सारे पोपट उडाले. तर मित्रांनो, या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी. वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही. सारे पोपट उडाले. उडणारे कोण? पोपट. यानंतर डॅश डॅश प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. या अगोदरच आपण पाहिलं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. मित्रांनो, कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो, सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो
किंवा कर्म द्वितीयेत असते, कर्ता प्रथमांत असतो आणि कर्म द्वितीयेत असते, क्रियापद कर्त्यानुसार बदलते, तो सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि कर्ता जर प्रथमांत असेल आणि वाक्यामध्ये कर्म नसेल, कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल, तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, त्याचे पत्र लिहून झाले या वाक्याचा प्रयोग कोणता? तर मित्रांनो, या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं की इंग्लिशमधील पॅसिव्ह व्हॉइसप्रमाणे एखाद्या वाक्याची रचना असेल तर तो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असतो. आता त्याचे पत्र लिहून झाले, आता लिहून झाले क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे येथे समापन कर्मणी प्रयोग येईल, उपप्रकार. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नळे इंद्रासी असे बोलिजेले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, या वाक्याचा देखील प्रयोग कर्मणी प्रयोग आहे, पण जर उपप्रकारावर प्रश्न विचारला तर क्रियापदाचा शेवट बोलिजेले असा झालेला आहे आणि प्राचीन कर्मणी हा उपप्रकार याचा होईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, रामाच्याने काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, वाक्यामध्ये कर्म आहे आणि शक्य क्रियापद दर्शवत आहे, म्हणून या वाक्याचा प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग. मित्रांनो, कर्त्याला च्याने हा प्रत्यय लागलेला असतो. कोणता? तर च्याने, माझ्याच्याने, तिच्याच्याने, रामाच्याने हा कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो आणि शक्यार्थक क्रियापद जे असते ते शक्यार्थक असते, करवते, बसवते, आणि त्याला आपण शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणतो. यानंतर सभेत पत्रके वाटली गेली यातील प्रयोग कोणता? तर कर्मकर्तरी प्रयोग आहे, यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग असं देखील म्हणतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगात कर्म हा डॅश डॅश असतो, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे धातुरूपेश असते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा प्रयोग सांगा. पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग. कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष यांच्याप्रमाणे क्रियापद न चालता स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग असतो? तर तेव्हा भावे प्रयोग असतो. भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष यांच्याप्रमाणे क्रियापद चालत नाही, तर ते स्वतंत्र असते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग आहे कर्मकर्तरी प्रयोग. मित्रांनो, या प्रयोगावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तू घरी जायचे होतेस या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग आहे कर्तृभाव संकर प्रयोग. तू घरी जायचे होतेस, जेव्हा कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असते किंवा बाह्यप्रयोगाची आणि कर्तरी प्रयोगाची वाक्यामध्ये लक्षणे दिसत असतात, तेव्हा कर्तृभाव संकर प्रयोग होतो. अशा प्रकारे मित्रांनो, इथे आपले प्रश्न सर्व संपलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.